कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रेऊ, हाँ बाबा। रेऊ, हाँ तू आता एजंटला भेटायला चाललीस ना? हं? तुझ्या मनात जे काही आहे ना त्यांच्याशी बोल, हं? मात्र बोलताना त्यांचा मान ठेव, त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना प्रत्युत्तर करू नकोस। कसं आहे ना बाळा, तुझं आणि यश या लग्नाच्या बाबतीत ना अंतिम निर्णय तेच घेणार आहेत। हं? हो बाबा, पण एजंटनी मला ह्याच विषयावर बोलायला बोलवलं असेल ना? म्हणजे ताई मला फोनवर असं काही नाही म्हणाली। तर दुसरं काय कारण असणार? कसं आहे ना, तुला टेन्शन नको ना म्हणून लीला तुझ्याशी बोलली नसेल, हं? आणि यश तुझा फोन घेत नाही ना, त्यामागे हेच कारण असणार। कळलंय का? तू जा त्यांच्याशी बोल, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील बघ। हं? आठव, मी बाहेर थांबलो। हं? हं. श्वेतासाठी जो मुलगा चूज केलाय सिन्सिअर आहे आणि खूप चांगला आहे। मी श्वेताचं लग्न यशशी ठरवलंय। ही लीला आमच्या आयुष्यात आल्यापासून एकही गोष्ट सरळ होत नाहीये। एजंटनी यश आणि श्वेताचं लग्न अनाऊन्स केलं तेव्हा आता घरात लग्नाची तयारी सुरू होईल असं वाटलं होतं, पण लीला आणि तिच्या खर्चांना मध्ये मध्ये केल्याशिवाय चैनच पडत नाही। अगं रेऊ, चल, रिक्षा आली आहे। हो आले, चला। आई हाँ येते का मी? अगं थांब थांब थांब, हे हे पकड जरा। हो हो, बघू मला कशी दिसतेस ते, कानात काय घातलंयस आणि केसाचं काय असं आई आई अगं काय चाललंय तुझं? हे जे काय मला पहिल्यांदा भेटणार आहेत का आज? नाही ग, नाही म्हणजे कसं आहे ते, ह्यापूर्वी तुझ्याकडे लीलाची बहीण आणि त्यांची मानलेली बहीण असं म्हणून बघत होते ना, आज ते तुला जहागीरदारांची होणारी सून म्हणून बघणार आहेत। हा, मग त्यांच्या घराण्याला शोभेल अशी दिसायला नकोस का तू? हं? मला काय वाटतं, थोडी लिपस्टिक डार्क आई करतेस का? आई आई झालंय का? मी निघते आता, उशीर नको व्हायला। हा नाही नाही, थांब थांब, उद्या ठीक आहे। दही घे, चांगल्या कामाला चालली आहेस। नीट उत्तर दे, हा नीट वाग। ऑल द बेस्ट। चला निघते। हं? जा जा, सावकाश जा ग। मला रेवतीशी बोलायचंय। हो का? ठीक आहे, बोला ना। नाही, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आमच्या समोर बोला। बोला। हे काय चाललंय तुझं? यश आणि रेवतीचं लग्न झाल्यानंतर ती ननंद होणार आहे, जरा सांभाळून बोल। मला रेवतीशी खासगीत बोलायचंय। या ना। AJ, यश, कम इन।
तिला मला यशशी थोडं बोलायचं. पण मी एकांतात प्लीज लिव्ह अस अलोन. आणि हो, जरा जाताना दार लावून घ्या. हे माझ्यासमोर का बोलत नाहीयेत? पण जाऊ दे, निदान बोलतायत हे काय कमी आहे? I want to come straight to the point. तुझं कोणावर प्रेम आहे? एक सिंपल प्रश्नाचं सिंपल उत्तर आहे यश. तुझं कोणावर प्रेम आहे? हे जे तुम्हाला कोणी काही सांगितलंय का? तुम्ही असा प्रश्न का विचारताय? आणि तसंही तुम्ही श्वेताला शब्द दिलाय की हे बघ, शब्द वगैरे सोड बाजूला. डू यू लव्ह एनीबडी? यश, तुझ्या सायलेन्सचा अर्थ मी हाच घेऊ शकतो का की तुझं प्रेम नाहीये कोणावर? इज इट ओके? ठीक आहे, व्हॉट माय आन्सर? यू मे गो नाउ. यश, आत काय? अरे यश, मी रेवतीशी ऑफिसमध्ये बोलणार आहे. ओके? पार्टनर, आय होप त्या दोघांशी बोलल्यावर एजे त्यांचा निर्णय बदलतील. दादा, अरे म्हणून आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलोय. माझं तर डोकंच खराब झालंय. अरे बाबांनी कंपनीचे 5% शेअर तर यशच्या नावावर केलेत. काय लॉजिक आहे मला खरंच कळत नाहीये. आणि आता विराजचा हा प्रॉब्लेम. मलाही ते पटलं नाहीये दादा. अरे श्वेता आणि यशचं लग्न ठरल्यापासून सरूही अपसेट आहे. आता तर तिला असं वाटायला लागलंय की तिची कोणालाच पडली नाहीये. अरे तुला माहितीये का, मलाही सेम वाटायला लागलंय आता. तिची ही नाराजी दूर करायला मी वाटेल ते करू शकतो, अँड यू नो दॅट. मग वाटलं तर त्या विक्रांत दादाला जेलमधून बाहेर काढायला लागलं ना, तर तेही मी करायला कमी करणार नाही. बरोबर आहे विराज तुझं. अरे कुठल्या बहिणीला हे चांगलं वाटेल की तिचा भाऊ तुरुंगात आहे? एक काम कर, सरूला सांग कुठलंही टेन्शन घेऊ नकोस. बाकी काय करायचं ते मी बघतो. खरंच दादा? थँक्यू, थँक्यू सो मच दादा. खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं, कारण माझ्याकडे मदत मागायला येऊन तुम्हीच माझं सगळ्यात मोठं काम केलंय. तुम्ही इतर कोणाची मदत घेऊन जर त्याला बाहेर काढलं तर तो माझ्या प्लॅनमध्ये पायात पाय घालणार. त्यामुळे आता किती दिवस ही प्रोसिजर लांबवायची आणि त्याला कधी बाहेर काढायचं हे मी ठरवेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि विक्रांत, तुझी तरी वेळ अजून आलेली नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.